टेक्सटाइल्स। नमस्कार, मी श्रुती। महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा। सुरुवातीची बातमी आहे गोदा ते नर्मदा जलयात्रेसंदर्भातली। राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं गोदा ते नर्मदा जलयात्रा हा उपक्रम राबवण्यात येतोय। जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आणि अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचं औचित्य साधून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन आणि पाणी व्यवस्थापनाच्या कार्याला नवी दिशा देण्याचा संकल्प राज्य सरकारनं केलाय। या उपक्रमासाठी 2 ठिकाणांवरून यात्रांनी प्रस्थान केलं। पहिल्या यात्रेचं उद्घाटन त्र्यंबकेश्वर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं, तर दुसऱ्या यात्रेचं उद्घाटन चौंडी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं गेलं। हा गोदा ते नर्मदा परिक्रमेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल आणि पुढच्या काळामध्ये जलसंधारणाचं कार्य घेतलंय ते लोकसहभागातून पूर्ण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचारांना आणि त्यांच्या वारशाला आपण या ठिकाणी नमन करू हा विश्वास व्यक्त करतो। आज अतिशय फक्त एक ही जलयात्रा जी आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे। हा फक्त महाराष्ट्रासाठी संदेश नाही, देशभरामध्ये हा संदेश जाईल या जलयात्रेचा। मुंबईमध्ये मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि BISAGN यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। यामुळे पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून योजनांचं निरीक्षण, मूल्यमापन आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक परिणामांचं विश्लेषण अधिक सुलभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय। पुढची बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 18 प्रकल्पांच्या मंजुरीबाबतची। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्री उपसमितीची 14वी बैठक पार पडली। राज्यात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,137 कोटी रुपयांच्या 18 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये सोलर सेल, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश तसंच संरक्षण साहित्य, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस टू केमिकल सारख्या उच्च तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांचा समावेश असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक पार पडली। या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गिका 5A साठी सुमारे 18,130 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे। यासोबतच नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 महत्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या भूसंपादनासाठी लागणारं अर्थसहाय्य हडकोकडून घेण्यासाठी मान्यता देण्यात आली। तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या 2027 मेळ्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील 1,063 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावालाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। या पुढची बातमी आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक संदर्भातली। मुंबई पुणे या द्रुतगती मार्गावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या प्रवासाच्या वेळेत किमान 30 मिनिटांची बचत होणार आहे, कारण महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून येत्या 1 मे पासून मिसिंग लिंक हा सगळ्यांसाठी खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली आहे। घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात। या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील। मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। साधना सप्ताह 2026 मध्ये महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान पटकावत मिशन कर्मयोगीत नवा मानदंड प्रस्थापित केल्याचं नमूद करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या यशात योगदान देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलंय। आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर लाखो अभ्यासक्रम पूर्ण करत आणि AI आधारित प्रमाणपत्र मिळवत राज्यानं सुशासन आणि कौशल्य वृद्धीची ठाम बांधिलकी दाखवल्याचंही सांगितलं। या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा।